यांनी मदत केल्याशिवाय झालं का? हे राजकारण पहिले शोधलं पाहिजे. एक 22 वर्षाच्या मुलाची हत्या झाली म्हणजे पोलिसांचं काम वाढलं किती, कमी झालं किती, त्यांना कुठली यंत्रणा पाहिजे ह्याच्यावर सत्ताधारी बोलायला तयार नाहीत. आज गृह खातं कोणाकडे? फडणवीस साहेबांकडे. आणि गेल्या कित्येक वर्षामध्ये पुण्याची परिस्थिती एकदम खराब झालेली आहे. पुण्यामध्ये जी पब संस्कृती आली, पब जे वातावरण आलं, ह्याला जबाबदार कोण आहेत? आणि जबाबदारी झटकून मोकळ होतात. कारण भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते हे पार्टनर आहेत त्याच्यामध्ये आणि ह्या पार्टनरशिपमध्येच हे सगळे पब चालतात आणि ह्याच्यातून गुन्हेगारी तयार होते. मारणे टोळीवर काल गुन्हा दाखल केला तर 2 FIR फाडले गेले. माझं तेच मत आहे. सर्वसामान्य घ्या तर त्याची एक तर चौकीमध्ये त्याची गुन्हा दाखल करून घेत नाही. मग गुन्हा दाखल केला तर मग तो टेंटेटिव्ह करणार आणि सोडून देणार. मग असं काय घडलं की त्या तुमच्या ऑफिसमधल्या शिपायाला मारलं आणि मग 307 दाखल झाले. FIR मध्ये वाढ कशी झाली? म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी कायदा राबवणार, जनतेसाठी राबवणार का नाही? आणि मग तुमच्या राजकारणापोटी मग तुम्ही स्वतःचा स्वार्थ बघून किंवा त्यांच्या मग आज चंद्रकांत दादा आहे का मोहोळ आहेत ह्यांच्या वादात हा बळी गेलाय का? हे त्याच्यामध्ये शोधलं पाहिजे. आणि याच्यामध्ये 2-2 FIR फाडल्या तर मग ज्यांनी 2 FIR फाडल्या त्या पोलीस अधिकाऱ्यावर काय करणार? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण तुम्ही असं म्हणताय की बळी गेला दोघांच्या ह्याच्यात, चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ. आता हा काय, हे कुठलं इक्वेशन आहे? आता निवडणुकीमध्ये यांनी त्यांना घेऊन फिरून मतदान करून घेतलं ना साहेब. हे कोणाचा प्रचार करत होते? कुठल्या निवडणूक, विधानसभा का लोकसभा? विधानसभा दोन्ही बी. चंद्रकांत दादा 1,30,000 का काहीतरी निवडून आलेत. यांनी मदत केल्याशिवाय झालं का? मग दादाला जास्त मदत केली म्हणून त्रास आहे का? मग मारण्याला मोहळ्यांना कमी केली म्हणून त्रास आहे का? हे राजकारण पहिले शोधलं पाहिजे. आणि मग जर खराच गुन्हा होता तर मग डबल FIR काय झाली त्याच्यामध्ये? ॲडिशनल कलम का वापरले गेले? 307 कलम कशाला लावतात माहिती का? 307 कलममध्ये तो फिर्यादी हा दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे, त्याला ऑक्सिजन लावलं, त्याच्यावर वार झाले, त्याचे दात पडलेत, त्याला गंभीर दुखापत झाली, असं काहीतरी दिसत नाही. ते फिरताना दिसतं TV ते. म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी गोडबांगाल आहे. मी ते समर्थन करत नाही मारणे यांचं, पण जे चाललं आहे हे राजकारण चाललं आहे. हे राजकारण थांबवण्यापेक्षा पुणेकरांच्या हिताचं राजकारण करा असं आम्हाला कळतं आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.